यशाची परंपरा या ठिकाणी कायम आहे। काल परवाच मुंबईचा निकाल लागला आणि यामध्ये संघर्ष अकॅडमीचे आपले बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट झाले। त्यापैकी एक विद्यार्थी आज आपल्याला भेटायला आलेला आहे। तुम्ही कधी ऐकलं असेल, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती असं म्हणतात आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। त्याच्यातला एक आवडता डायलॉग आहे, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई उसे देखो और सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। ही कविता किंवा ही ओळ मला आठवण्याचं कारण तुम्हाला मी सांगतो, बरोबर आहे का नाही। जो विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे तो परिवाराचा हिस्सा आहे। विद्यार्थी म्हणून तर आहे, पण संघर्ष परिवाराचा हिस्सा यासाठी म्हणतोय कारण 2011 पासून तो तयारी करत होता, बरोबर आहे का। 2011 आणि 2025 मध्ये अंगावर वर्दी आलेली आहे, तोपर्यंत संघर्ष त्याने सोडला नाही, बरोबर आहे का नाही। मग बाहेरचा समाजातला संघर्ष असो का अंतर्गत मनातला संघर्ष असो का संघर्ष अकॅडमी असो, त्यानं अजून सोडलेली नाही। 2011ला तयारीला लागलेला व्यक्ती काय असेल मनातल्या भावना की प्रत्येक वेळेस एका मार्कानं 2 मार्कानं माझा निकाल चाललाय। एक गोष्ट विशेष, पुन्हा दरवेळेस फॉर्म मुंबईलाच भरला, दुसरा एकही फॉर्म भरला नाही पुन्हा, बरोबर आहे। मुंबई सगळे सांगायचे ऐन टायमाला या जिल्ह्यात टाकून देऊ, पण ती पुन्हा बदलायचं ऐन टायमाला मुंबईमध्ये फॉर्म भरायचा। आखरीला मुंबईमध्येच मुंबई चालक आणि जिल्हा पोलीस या दोन्ही ठिकाणी शेवटी 2024च्या परीक्षेत भाऊला यश मिळालं। संघर्ष करिअर अकॅडमीचा हा संघर्ष योद्धा, संघर्ष करत राहणारा आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी जो मिसाल आहे। मधात काही काळ त्याने विद्यार्थ्यांना ग्राउंड सुद्धा शिकवलं, त्याने ज्याला ज्याला ग्राउंड शिकवलं त्याचं ग्राउंड पैकीच्या पैकी आलं आणि याला ऐन टायमाला मुंबईला गेल्या को 38 का 40 का 42, बरोबर गोळा लोकांचा आउट ऑफ गेला, बरोबर आहे का नाही। कारण अनुभवी होता म्हणून विद्यार्थी विचारायचे आणि हवी मनानं सांगायचं, बरोबर आहे का। त्याचबरोबर मधात तर परिस्थिती इतकी बेकार झाली होती, बरोबर आहे का नाही। घरच्यांची साथ होती, बरोबर आहे। सगळ्यात मोठा आधार होता त्यांचे वडील, बरोबर आहे। त्यांच्याबद्दल आपण बोलणारच आहोत। ज्याच्या पाठीमागं स्वतःचा बाप खंबीर उभा असतो त्याला यश मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही। याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्याला भेटायला आलेला तो विद्यार्थी आहे। तुमच्याच आणि त्याच्यात मी जास्त वेळ घेत नाही, त्याचा संघर्ष मी तुम्हाला सांगत राहणारच आहे, कारण त्या संघर्ष ऐकून नक्कीच आपल्यापैकी एकाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आगामी जी पोलीस भरती आहे त्यामध्ये आपले आणखीन जास्त विद्यार्थी लागतील। कारण तुमच्या मनामध्ये भावना येईल की मी तर आताच आलो, 6 महिने झालं। 2011 पासून एखादा विद्यार्थी काय मनातल्या फिलिंग्स असतील कल्पना करा ना, की एका वर्षी निकाल गेला, दुसऱ्या वर्षी एक वेळ अशी आली तेच सांगत होतो, बरोबर आहे का नाही। वडील म्हणले काही करायची गरज नाही, तू करायला नंबर 1 आहे, पण तरी सुद्धा त्याला मनातले मनात वाटलं। बघत बघत तर मागच्या 2 वर्षापूर्वी लग्न बी करून टाकलं, बरोबर आहे का नाही। त्याच्या बाद तयारी सुरू केली पुन्हा, बरोबर आहे का नाही 2024 मध्ये। आणि लग्न झालेलं असताना जशा महिला ग्राउंड करतात, बरोबर आहे का नाही, त्यांनी बी काही आपल्याकडे आशा आहेत की त्याच्या बाद सिलेक्ट होऊन दाखवलं। पहिला मुलगा, बरोबर आहे का नाही, असा आहे जो जॉबच्या अगोदर शादीशुदा, बरोबर आहे का नाही, जिंदगी जगत आहे आणि त्याच्या बाद त्याने यश खेचून आण, असं म्हणता येईल। लक्ष्मीच्या पावलाने त्याच्या घरी लक्ष्मी आहे, बरोबर आहे का नाही। तर सांगण्याचा उद्देश, त्याचा जो संघर्ष आहे तिथं संपला नाही। मग म्हणलं हाताला काहीतरी काम लागेल म्हणून जवळपास 7 महिने ते 8 महिने परीक्षेच्या आधी कुठं ज्ञान साधना प्रतिष्ठान म्हणून त्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून जॉब केली, पोरायला आणायचं न्यायचं सोडायचं, बरोबर आहे का नाही। भरती निघली, वापस कॉन्टॅक्ट मध्ये आला, कसं करू सर भरती निघली, आता लास्ट आणि शेवटचा चान्स आहे, एकदा द्यावा म्हणायलो। मी म्हणलं त्याग करावा लागेल, बरोबर आहे का नाही, त्याग करावा लागेल, जॉब सोडून द्यावा लागेल, वडिलांना बोलावं लागेल, एवढे 6 महिने मला द्या, मी माझ्यावर विश्वास ठेवा, यावेळेस 100% रिझल्ट आणतो, बरोबर आहे का नाही। कदाचित त्यानं तोच विश्वास मनामध्ये ठेवला आणि मी म्हणल्यामुळं म्हणा किंवा त्याच्या स्वतःच्या मनाने ती जॉब सोडून दिली आणि त्याच्यानंतर तयारी लागला। लॅब आणि ग्राउंड या 2 गोष्टी सोडून दुसरं काहीच त्याने केलं नाही आणि 2011 पासून जितक्या भरत्या निघाल्या प्रत्येक भरतीमध्ये 1 मार्क 2 मार्क, कधी ग्राउंडला क्वालिफाय झाला नाही, ग्राउंडमुळं लेखीला क्वालिफाय झाला नाही, अशा अनेक प्रसंग घडत गेले। सोबतचे ज्यांना यांनी ग्राउंड शिकवलं, बरोबर आहे, ते सगळे सोबतचे जॉईन झाले, तरी सुद्धा मनाची स्थिती ढळमळीत होऊ दिली नाही। अशा प्रकारचा संघर्ष ज्या विद्यार्थ्यांनी केला, बरोबर आहे का नाही, त्याचा संघर्ष
बरोबर आहे. यासाठी महत्वाचा की एवढे दिवस स्वतःवर संयम ठेवणं आणि एखाद्या गोष्टीचा पिछा पकडल्यानंतर जोपर्यंत जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही असं म्हणतात, तसा कार्यक्रम आहे. पोलीस तर होणे आणि होणं गरजेचंच होतं, कारण योगायोगानं त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील स्वतः पोलीसमध्ये आहे. नेमकी त्याची रिटायरमेंट झाली त्याच वर्षी लागायचं होतं, 1 वर्ष लेट झाला. रिटायरमेंट झाल्यानंतर भाऊ आज जॉईन झालेला, बरोबर आहे. म्हणून त्यांचे वडील सुद्धा आज आपल्याला भेटायला आलेत. आपण त्यांनाही बोलू. पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्याचा संघर्ष मी तुम्हाला सांगत होतो, संघर्ष करिअर अकॅडमीचा, बरोबर आहे, सगळ्यात जुना आणि आवडता विद्यार्थी. मधात काही काळ त्यांनी पोलीस भरतीच्या पोराला बुद्धिमत्ता शिकवायला सुरू केली, बरोबर आहे का. अनुभव, प्रत्येक गोष्ट, एखादा विषय कम्प्लीटच होऊन जाते माणसाचा. मराठी तर पाठ झालती, पण म्हणला मराठी शिकिली असती तुम्ही शिकिता ना, मग तुम्ही काय करसा. मी म्हणलं ते बी बरोबर, नाही तर मराठी पाठ आहे, बरोबर आहे का नाही. श्रावणीला थंडी वाजते, कानात आलट ते म्हणा वाजणारी थंडी आहे, बरोबर आहे का नाही. परंतु तरी सुद्धा तो विसरला नाही. जमिनीशी नाळ त्यानं जोडलेली ठेवली. आमच्या सोबत नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहिला. त्याचा निकाल ऐकून हृदय, बरोबर आहे का नाही, भरून आलं त्या दिवशी, बरोबर आहे का नाही. सर जिंकलो, बरोबर आहे का नाही. मी म्हणलो भाऊ जिंकलाच भावा, बरोबर आहे का नाही. खूप दिवसाचा तुझा संघर्ष आज फळाला आला. आईवडिलांचे आशीर्वाद आणि तुझी मेहनत आणि स्वतःचा विश्वास आज कामी आला. तुझ्यासारखा विद्यार्थी यावेळी स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा आहे हे दाखवून देणारा विद्यार्थी आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून तुम्ही हार नाही मानत. त्याला वेळ लागला म्हणून आपल्याला लागला असं अजिबात समजू नका. 100% आपलं सिलेक्शन लवकर होईल. त्यासाठी अभ्यास कसा करायला पाहिजे, काय चुका त्याच्याकडून झाल्या होत्या, कशा सुधारायच्या, हे मार्गदर्शन आपण त्याच्याकडून ऐकणार आहे. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की इतकं ज्याच्याबद्दल सर बोलायले, तो हाय कोण विद्यार्थी व सर त्याला बोलवा आता. ओके, तर संघर्ष करिअर अकॅडमीचा संघर्ष योद्धा ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे मुंबई चालकपदी, त्याचबरोबर जिल्हा पोलीस या दोन्ही ठिकाणी या ठिकाणी नियुक्त झालेला आहे, निवड झालेली आहे. रवी मधुकर वारकरी, जोरदार टाळ्या वाजवा. आपल्याला ज्याच्याबद्दल मी बोलत होतो तो समक्ष आपल्या समोर उभा आहे. भरती झाल्यानंतर ग्राउंड दिल्यावर बराच वेळ भेटला, त्यामुळे वजन वाढलेलं आहे. नाही तर काही जण विचार करायला भाऊ की अशा पोझिशन मध्ये, बरोबर, पण आता जरी तू पळाला तर तुझ्यापेक्षा जास्त पळते, हे काळजी करायची गरज नाही. कारण सगळ्या ट्रिक्स माहीत झालेल्या आहेत, कसं पळायचं, बरोबर आहे का नाही, गोळा कसा फेकायचा. तर याचं मार्गदर्शन आपण त्याच्याकडून घेऊच. परंतु रवी सोबत रवीचे वडील, बरोबर आहे, आमचे काकाश्री सुद्धा या ठिकाणी आलेले. मी त्यांना समोर आमंत्रित करतो. मधुकर वारकरी साहेब यांना अशी विनंती, त्यांनी समोर या. आदरणीय मधुकरराव वारकरी साहेब हे शेवटी आता ASI म्हणून ते रिटायर झालेले आहेत, बरोबर आहे का नाही. पोलीस कॉन्स्टेबल पासून त्यांचा प्रवास सुरू झाला, बरोबर आहे का नाही, आणि शेवट ASI या पदापर्यंत गेले. म्हणजे पोलिसाची पार्श्वभूमी लाभलेलं हे कुटुंब, बरोबर आहे का नाही. त्यामध्ये एका जणाची मनातून इच्छा होती, बहुतेक पप्पाची वर्दी पाहून आपल्या बी अंगावर वर्दी यायला पाहिजे हे स्वप्न लहानपणीच पाहिलं असावं. आणि त्यामुळं कदाचित दुसरी एकही परीक्षेचा फॉर्म भरला नाही, फक्त आणि फक्त भरतीच्याच मागं भाव लागला, बरोबर आहे का नाही. आणि वडिलांना पाहिल्यानंतर, बरोबर आहे का नाही, किंवा त्यांचा निकाल जेव्हा ऐकला, त्यांच्या चेहऱ्यावरच स्मित हास्य सगळं सांगून गेलं. सगळ्यात मोठ्या कामाची पावती, जिंकलाच भावा म्हणलं, बरोबर आहे का नाही. कारण त्यांना जे पाहिजे होतं ते या ठिकाणी मिळालं, याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, जिंदगी में अगर कुछ बनना हो, कुछ हासिल करना हो, तो हमेशा अपनी दिल की सुनो. अगर दिल से कोई आवाज ना आए तो अपने माँ बाप का नाम लेना. हर मंजिल तुम्हारी होगी और हर जीत तुम्हारी होगी, हर जीत तुम्हारी. आई वडिलांचा आशीर्वाद सोबत होता, त्यामुळं भाऊने हे यश खेचून आणलं. तुमच्यात आणि त्यांच्या जास्त वेळ घेणार नाही, पण तत्पूर्वी आदरणीय मधुकर वारकरी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी संघर्ष अकॅडमीमध्ये ते पहिल्यांदा आलेले आहेत, बरोबर आहे का नाही. तर रवी भाऊचं तर स्वागत होईलच, पण त्याच्या आधी काकाश्रीचं स्वागत करण्यासाठी मी माझे वडील
ज्ञानदेव जवाहर यांना अशी विनंती करतो की त्यांनी वारकरी साहेबाचं या ठिकाणी हार घालून स्वागत करावं. पुष्पगुच्छ दे दे आधी हार घाला. वागताय ना माहिती. त्यानंतर आजच्या राहू दे 2 मिनिटं हा कार्यक्रम या ठिकाणी फास्ट मध्ये आयोजित केला. तासामध्ये असतानाच भाऊचा फोन आला, सर एका जागेवर नाही 2 जागेवर निकाल आलेला आहे, केव्हा येऊ भेटायला. मी म्हणलं लगेच मी वर्गातच आहे. बरोबर आहे खरं. आणि तात्काळ हे नियोजन ठरलं आणि काही सेकंदामध्ये तो आपल्या वडिलाला घेऊन या ठिकाणी आला. असे आजचे सत्कार मूर्ती संघर्ष योद्धा ज्याच्याकडे पाहून बरेच विद्यार्थी बरोबर आहे बरंच काही शिकू शकतात की जीवनामध्ये संयम किती महत्वाचा आहे. मुंबई जिल्हा आणि मुंबई चालकपदी ज्यांची निवड झालेली आहे रवी मधुकर वारकरी यांचं स्वागत करण्यासाठी मी घुगे सरांना समोर आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या. सर अभिनंदन रवी भाऊ. 2 जागेपैकी शेवटी चॉईस आली कुठं जायचंय. बरोबर आहे का. ते आपापली चॉईस आहे. महत्वाचं होतं सिलेक्शन होणं आणि ते आपलं झालेलं आहे. तर आपण ज्याच्या मार्गदर्शनाची वाट पाहलो बरोबर आहे का नाही. मी तर त्याच्याबद्दल बरंच काही बोललेलो आहे. संघर्ष 2 शब्द बोला. तर आपला मुलगा सिलेक्ट झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मनामध्ये नेमक्या काय भावना असतात हे ऐकण्यासाठी तुमच्यासारखा मी पण उत्सुक आहे. तर आदरणीय वारकरी साहेब यांना मी अशी विनंती करतो की 2 मिनिट त्याच्या संघर्षाबद्दल किंवा भाऊच्या यशाबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. वारकरी साहेब जोरदार टाळ्या. नाही, मी एवढंच सांगेल तुमच्या भावना समजू शकतो आपण, पण तुमच्या 2 शब्दामुळे समोरच्या विद्यार्थ्याला थोडंसं मार्गदर्शन. त्याची एकच इच्छा होती की वडिलांसारखं आपल्याला पोलीस व्हायचंय. ती इच्छा त्याने शेवटपर्यंत सोडली नाही आणि माझं तर त्याला मार्गदर्शन होतंच, परंतु सरांनी खूप त्याला घडवलंय. मी ऐकतोय त्यांचं.
तसंच आपण पण जिद्द सोडू नका. सराचं मौल्यवान मार्गदर्शन कायमस्वरूपी शिदोरी म्हणून ठेवा. आणि आपल्या आई वडिलांचं खाली मान होईल असं काही कृत्य करू नका. सर्वात महत्वाचा मुद्दा, जॉब लागणे या काळाची गरज आहे. कोणी कुणाचं नसतं. स्वतःच्या पायावर जेव्हा तुम्ही उभा राहताल तेव्हा तुम्हाला चांगले नाही वाईट नाही सर्व तुम्हाला वावा करतात. तुमच्यापाशी काही नसेल ना, कुणी विचारित नाही तुम्हाला. त्यासाठी माझा हा मुलगा खूप, त्याला मी थोडा क्रॉस चालला, त्याला मी दाटवायचो. त्याला दुसरं काहीच काम नव्हतं देत मी त्याला. फक्त म्हणा भरतीची प्रॅक्टिस कर आणि अभ्यास कर. वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन लाभलं. घरचा पण त्याला सपोर्ट होता. मध्यस्थी थोडा वेडवाकडं वागला. त्यानंतर मी त्याच्या लग्नाची तयारी केली. लग्नाची तयारी केल्याच्या नंतर लग्न झालं. पुन्हा अभ्यासाला लागला. मन स्थिर झालं त्याचं. मन स्थिर झाल्याच्या नंतर पुन्हा अभ्यासाला लागला. योगायोगाने त्याला मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर भरती एक दिली त्याने. भरती दिल्याच्या नंतर त्याच्यात 1 मार्काने वेटिंगमध्ये राहिला. तो हे झाला, पण त्यांनी कच खाल्ली नाही. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, अजून वेळ आहे आपल्याला, तू अभ्यासच करत राहा. म्हणजे काय फरक नाही पडत. म्हणलं तू दुसरं कोणतंच तुला काम सांगत नाही किंवा कुठलं काही ताण देत नाही किंवा काही नाही. फक्त तुझा अभ्यास कर, तू ध्येय ठेव. ठीक आहे. त्याच्यात दुसरा एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तू दारूच पित नाही. हे तुम्हाला खूप, म्हणजे यांनी सांगतो मी, ते दारूच पित नाही. आतापर्यंत मी रिटायर झालो, अजून मी दारूला शिवलेले नाही. पोलीस खात्यामध्ये नोकरीला होतो. पोलीस खात्यामध्ये आम्हाला दारू फुकट भेटती. कुठल्याही ह्याच्यामध्ये दारूला विषय नसतो पोलीस खात्यामध्ये. परंतु त्यांनी पण माझ्या पावलावर पावलं आहे. आतापर्यंत त्याचं वय 30च्या पुढे गेलेलं आहे. तो त्याने अजून हे नाही. यापुढे त्याला सकाळीच मी सांगितलं, आता तुला लागलेली आहे पोलीसची नोकरी. मी जसं तू आतापर्यंत जे पथ्य पाळलंस, यानंतर तू स्वतःवर पायावर उभा राहणार आहेस आणि तुला तुझ्याजवळ पैसा येणार आहे, तुझ्यावर हक्क, तुझ्यावर जबाबदारी येणार आहे, तुझ्याकडे अधिकार येणार आहेत, तुला म्हणजे स्वतंत्र होणार आहे. तर तू ते पथ्य कायम रिटायर होईपर्यंत पाळायचं. म्हणे दादा नाही, म्हणे तुमचा शब्द म्हणजे शब्द. मी म्हणलं पुढं एकही शब्द मी बोलणार नाही यानंतर. ठीक आहे म्हणे. तर अशीच मला तुम्हाला एक विनंती करायची की ते एक पथ्य पाळा आणि ध्येय सोडू नका. आईवडिलांचं नाव उंचावर जसं जाईल तसं करा आणि सरांचं मार्गदर्शन ऐका. धन्यवाद काकाश्री. आपल्या मुलाचा सत्कार सर्व मुलांसमोर करताना आदरणीय काकांचा कंठ दाटून आला होता आणि ती भावना साहजिक आहे. आपल्या मुलाबद्दलचं प्रेम, ते यश त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होतं. कारण त्यांना याचा संघर्ष बी दिसत होता. बरोबर आहे का नाही? वडील म्हणून काही वेळेस आपण वाईट मार्गाला जाताना आपल्याला झापल्या जाते. बरोबर आहे का नाही? त्या भावना सुद्धा त्याच्या अशा टायमाला उन्मळून येतात की मी याला काय काय बोललो, काय काय केलं. परंतु शेवटी यश खेचून आणल्यानंतर सगळ्या गोष्टी माफ होतात म्हणल्यासारखं. नाही तर बाहेरच्या समाजामध्ये वागत असताना जे जे विद्यार्थी बरोबर आहे एका वर्षी नाही लागल्यावर दूर गेले, दुसऱ्या वर्षी नाही लागल्यावर तिसऱ्या, चौथ्या, मग डायलॉग सुरू झाले, याचं काही खरं नाही. बरोबर आहे का नाही? बऱ्याच जणांनी बरेच शब्द सांगितले की आता नाही, लागायचं असता तर पहिले झालं असतं 5 वर्षात. बरोबर आहे, असे शब्द बी आले, आता नाही लागू शकत. भाऊ काम सोडून दुसरे राजकारण जास्त करतो, अभ्यास सोडून दुसरीकडे जास्त ध्यान यायचं असते, अशा प्रकारचे डायलॉग याच्यावर मारत गेले. बरोबर आहे का नाही? परंतु ज्यांनी हे ऐकलं त्यांनी त्याला सांगितलं नाही, याच्यापर्यंत गेलं होतं, यालाही माहित होतं आपल्या माघारी काय बोलायला. पण बहुतेक
इतक्या दिवसाच्या अनुभवातून ते बी त्याला कला येऊन गेलती की बाबा हे सण कसं करायचं. ते कदाचित हृदयापर्यंत येऊ द्यायचं ना, इथूनच टच होऊन बाहेर जायचं. बोला काय बोलायचं, येणार आहे. विश्वास होता त्याचा, स्वतःला सांगत होता की आज न उद्या येणार आहे, काळजी करू नको. आता जे जे बोलणारे असतील ते सगळेच सत्काराला बी येतील, बरोबर आहे का. आणि सगळेच बरोबर आहे 100% तुम्हाला चांगलं बोलण्यासाठी आलेले असतात. म्हणून आपलं यश महत्वाचं आहे. काकांनी अतिशय अमूल्य मार्गदर्शन केलं तुम्हाला सुद्धा की बाबा कसं राहायला पाहिजे एका विद्यार्थ्यानं. त्यानं मुलाकडून काय घेतला, का अभिमान आहे त्याला आपल्या मुलाचा. तर ह्या सर्व गोष्टी आपण सुद्धा शिकायला पाहिजे. आता आपण ज्याची वाट पाहत आहोत, पण त्याच्या आधी जे लोक याला बोलले त्याच्यासाठी आपला नेहमीचा गाजलेला एक डायलॉग असते, बरोबर आहे का नाही, की जेव्हा बी आपल्या पाठीमागं आपल्या लोक बरोबर आहे बोलत असतात तेव्हा त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्यावरच लक्ष द्यायचं आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर आहे. मेरी हालात पर हसने वाले, त्यांना डायलॉग आत्ता म्हणल्यावर जमते, इतके दिवस नाही, पण त्याची हालात लय बेकार राहते, बरोबर आहे का नाही. आज ती डायलॉग मारू शकतो सगळ्या समाजाला, सगळ्या जगाला. ज्यांनी ज्यांनी नाव बोट ठेवले त्याला, मेरे हालात पर हसने वाले ये मत सोच की मैं कमजोर हूं, ये तो बस वक्त की बात है, कभी दिन है तो कभी रात है, मुर्गे का बाग देना अभी बाकी है, चिड़ियों का चहकना अभी बाकी है, इस घोर अंधेरी काली रात के पीछे मुझे एक उजाले की किरण दिखाई दे रही है, चीख चीख के मुझसे कह रही है हिम्मत ना हारना, मैं आ रही हूं, बस थोड़ा तुम्हें आजमा रही हूं, बस थोड़ा तुम्हें आजमा रही हूं. त्याला आजमावणं चालू होतं, आजमावणं. देवानं भरपूर काही लोकांना 1 वर्ष 2 वर्षाचा आजमावते देव, त्याच्यावर लगेच जॉब, बरोबर आहे. संघर्ष संपते त्याचा. भाऊचा संघर्ष जरा जास्तच होता. काय होता त्याचा संघर्ष, कसा राहिला त्याचा प्रवास, काय आहेत संघर्षासोबत जुडलेले त्याच्या नाळ, आपण सगळं त्याच्याकडून ऐकूया. कशा आहेत सध्याच्या त्याच्या फिलिंग, याबद्दल बी तुम्हाला ऐकायची इच्छा आहे. तर मी जास्त वेळ न लावता रविभाऊ वारकरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर बसलेल्या पोलीस भरतीची तयारी, त्याचबरोबर सरळ सेवा, इव्हन मी म्हणालो आयुष्याचा अनुभव तुम्हाला येऊन गेला असेल, तुम्ही यांना मार्गदर्शन करा. जोरदार टाळ्या एकदा. राहू द्या. माझं नाव रवी मधुकर वारकरी. माझं जिल्हा पोलीसपदी निवड झाली आहे आणि चालकपदी बी निवड झाली. मला काय जास्त बोलायला येत नाही. जसं जसं माझ्यासोबत मी जशी तयारी केली आहे तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल. मी आता हे अंतर सर इथून 10 मीटर असेल, एवढं अंतर लय झालं 10 मीटर असेल, पण माझ्या वर्ल्डाचा इथपर्यंत आणायचं मला सत्कार करण्यासाठी मला 15 वर्ष लागली. तब्बल इथून इथपर्यंत आणण्यासाठी मला 15 वर्ष लागली. मी 2011 पासून तयारी करतो. 2011 पासून तयारी करतो. प्रत्येक वेळेस मी वेटिंगला राहिलोय. कधी 2 मार्कानं, कधी 3 मार्कानं, कधी 1 मार्कानं. तर मी प्रत्येक वेळेस मुंबईला फॉर्म टाकलेला आहे. म्हणजे 2020 पर्यंत माझं म्हणजे लग्न झालेलं नव्हतं. मी 2011 पासून तयारी करत होतो आणि प्रत्येक वेळेस वेटिंगला राहत होतो. 2020 नंतर माझं लग्न पण झालं आणि मला मुलगा पण झाला आणि प्रत्येक वेळेस मी वेटिंगला राहत होतो. मला बोलाय नाही सर, जरा हेच होईल जसं हे करते. हा, मी म्हणजे कसं आहे, मी सातत्य ठेवलं ह्या भरतीमध्ये आणि सातत्य ठेवल्यामुळं मला यश आलं. बजाव सर एवढंच, जास्त बोलायचं काय म्हणायचे लोक पहिल्या भरतीत नाही लागले. मी 2011 पासून तयारी करत होतो, पण म्हणजे 7-8 वर्ष झालं मी तयारीनंतर लोक म्हणत होते की बाबा कशाला तू किती दिवस करतो, अजून म्हातारा होऊस तर करतो का, आता लेकरू बाळ झाले तरी बी अजून पळायलाच का, कुठं गावाला लग्नाला गेलं तिथं विचारत होते पाहुणे की काय करायला तू आता, मग भरती तयारी, मग अजून तेच आहे का तुझं चालू. म्हणजे भरपूर आपण अपयश पचविले आणि म्हणजे लोकांनी बोलल्यानंतर आपली खाली मान घालून असं आपल्याला उत्तर द्यावं लागत होतं त्यांना. म्हणजे असं प्रत्येक वेळेस घडलेलं आहे. पण त्या अपयशामधलं अप काढून टाकलं आणि यशाला खिचून आणलं मी. आणि 2024ला दोन्ही जागेवर माझं सिलेक्शन झालं आणि माझ्या वर्ल्डाचा खूप मला पाठिंबा. माझं लग्न झाल्यानंतर मी मला त्यानं म्हणजे साथ दिली अशी सगळ्या गोष्टीची की बाबा मी हे तुझ्या पाठीशी, तुझ्यापाशी जेवढी जिद्द आहे तेवढं तू करत राह. आणि लोक बोलत होते तर लोकांचं ऐकू नको म्हणले. लोकांचं काय नाही, मी तुला साथ दिलो ना, तू तुझी तयारी कर आणि तू तुझं लागायचं बघ. एवढं वर्ल्डाचा खूप मोठा साथ होती. आणि तुम्ही जे इथं सगळे बसलेले आहेत तर तुमच्या वर्ल्डाच्या पाठिंब्यामुळे तुम्ही इथं बसलेले आहेत आणि ह्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि
लवकर यश आणा. एवढं बोलतो सर, मला लई बोलायचं तुम्हाला आठवण नाही. हा, ग्राउंड बद्दल थोडस ग्राउंड बद्दल आणि लेखी बद्दल एक सांगतो की अभ्यास म्हणजे सकाळी गेल्या गेल्या लायब्ररीमध्ये एक पेपर सोडवायचा. पेपर सोडल्यानंतर त्याच्यामध्ये मार्क किती येतात ते बघायचं आपण. त्याच्यामध्ये मार्क आल्यानंतर आपल्याला जर 80 क्रॉस जर लेखी होत असेल आपली, तर आपल्याला चांगला अभ्यास आपला चालू आहे समजायचं. 65-70 जर येत असेल आपल्याला लेखी समजा, तर आपल्याला अभ्यास असा वाढवावा लागेल. पेपर सोडल्यानंतर जे प्रश्न चुकतात आपले त्याच्यावर अनालिसिस करायचं आणि त्याच्यानुसार आपला अभ्यास वाढवत राहायचा. तसाच मी इथं कानेडे सरच्या इथं लायब्ररी होती माझी, आणि तिथं मी आता दरवेळेसच मला लेखीला 80 क्रॉस येत होते. कधी बी प्रत्येक वेळेस भरतीला माझं ग्राउंडच थोडं कमी येत होतं, कारण की शरीर माझं म्हणजे जाड आणि त्याच्यात उतरण्यातले परेशानी, उतरता ती ग्राउंडची तारीख बी यायची. मग तसं फुसफुस करत पळायचं. आणि मला माहित होतं की माझी लेखी चांगली आहे, फक्त मी ग्राउंडला क्वालिफाय व्हावं, लेखीला क्वालिफाय व्हावं फक्त. की माझी मग लेखी चांगली होती. प्रत्येक वेळेस मला 86-84 अशीच मार्क आहेत लेखीला. फक्त ग्राउंडच थोडं माझं मग कमी येत होतं थोडं ग्राउंड. कधी 2014ला माझा गोळा फॉल गेलता. वर्ष तयारी करायची, एखादा इव्हेंट फॉल जायचा. कधी आपण गोळा फॉल झाला समजा, त्या एक इव्हेंट फॉल झाला की मी डायरेक्ट घरी येत होतो. मी पुढचे इव्हेंट बी करत नव्हतो. घरी आलं की अजून मग लगेच दुसऱ्या दिवशी ग्राउंडला जात होतो. ग्राउंडला गेलं की सर बी म्हणत होते की बाबा तुझी कमाल आहे, ज्या दिवशी तुला अपयश आलं की लगेच अजून त्याच उमेदीने तू ग्राउंडला जात होतास. म्हणजे भरपूर असे प्रसंग आले, अपयश भरपूर आलं. शेवटी मी यश खेचून आणलं. तब्बल 15 वर्ष लागली मला ह्या गोष्टी करायला. माझ्या सगळ्या घरच्यांना, माझा भाऊ, माझा मोठा भाऊ बी इथं जलसंपदामध्ये, सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. तू फक्त कर म्हणले, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तर घरचं व्यवस्थित आहे सगळं माझं. आणि ग्राउंड बद्दल तर आणि क्लास आपला 2011 पासून होता सरपशी. आणि आम्हाला कसं आहे माहितीये का, मराठी म्हणजे काही माहित नव्हतं आम्हाला. मराठी पहिले नव्हती येत. आहे का, परीक्षेलाच क्वालिफाय झालं नाही ते. तिला असं वाटायला 2011 पासून होते. इतके शिकले सर लागला पेपर तर द्यावा लागेल ना त्यासाठी. 2000 पेपरला क्वालिफाय ते 2024 ला झालं. तर मराठी 2011 नव्हती. 2014 नंतर मराठी आली. 2014 नंतर मराठी आली पोलीस भरतीला. आम्हाला काहीच कळत नव्हतं मराठी कशी करावं, काय करावं. फक्त जवाहर सर म्हणले तुम्ही फक्त सातत्य ठेवा, रोज क्लासला येऊन बसा. तुमची मराठी कशी पक्की होत नाही, आउट ऑफ घेताल, फक्त तुम्ही रोज कंटिन्यू या. आम्हाला मराठीचं काहीच माहित नव्हतं. जसं इंग्लिशचा मला मेळ लागत नाही, तसा मराठीचा मेळ लागत नव्हता. मग सर फक्त म्हणले रवी मी तुझ्या पाठीशी आहे, बस तू फक्त येऊन बस. मग मराठी चांगली केली सरनं. आणि सरचं प्रत्येक वेळेस मला मार्गदर्शन राहिलं. आणि मी कधी अपयश आलं की सरचं कधी मार्गदर्शन घेत होतो. सर मला कधी पण मोटिवेशन चांगलं देत होते. आणि रवी करत राह, अपयश येत राहते, तुझ्यामध्ये सगळ्या क्वालिटी आहेत, ट्युशन करत राह, सगळं सर म्हणजे मोटिवेशन देऊ सरचा माझ्या याच्यामध्ये खूप मोठा हिस्सा आहे. माझ्या आईवडिलांनंतर बी सरचा बी खूप याच्यामध्ये सहकार्य केलेले. सरनं फीस बद्दल म्हणा, कशाबद्दल म्हणा, शिकवण्याबद्दल, याच्याबद्दल सगळ्याबद्दल सरनं सहकार्य केलेलं आहे मला. आणि इथं संघर्ष अकॅडमीमध्ये आल्यानंतर इथून खाली हात कोणीच जात नाही बरं. इथून 100% काही ना काहीतरी घेऊन जातात. फक्त तुम्ही सातत्य ठेवा आणि यश तुम्हाला भेटून जाईल. फक्त सरची आपली जी महिन्याची फीस असती ना, ती सरची रेग्युलर भरत जा. कारण की सर जीव तोडून इथं शिकवितात, माहितीये का. त्याच्यात कमी रमी काय करू नका. कारण की सर इथं येऊन डायरेक्ट शिकवित नसतात. सरला बी आधी अभ्यास करावा लागते त्या गोष्टीचा. त्यांना आधी एका रात्री त्यांना रक्त आटवावं लागते, तेव्हा तुम्हाला इथे येऊन वरी शिकवावं लागते. डायरेक्ट येऊन कोणी ऑन दी स्पॉट शिकू शकत नाही. त्याच्यामुळे सरची बी त्या फीस बद्दल तुम्ही हे करत जाऊ नका, माहिती आहे का. आपली 10,000ची आपले भरपूर आठवण येताना लागली, कुठपर्यंत पगार जाते बघा फक्त तुम्ही. त्याच्यामुळं संघर्ष अकॅडमीच्या तुम्ही इथं पायरी चढल्यानंतर इथून काही ना काहीतरी घेऊन जाणारच आहे. तर फक्त सातत्य ठेवा, बस एवढं सांगतो. धन्यवाद रे भाऊ. बोलायचं भरपूर होतं, पण मनातल्या भावना बरोबर का नाही, जसा जसा पॉईंट आठवायला तसं तसं ते आठवायला. कारण 11 वर्षापासून मनात इच्छा आहे बोलायची. 11 काय बरीच वर्ष झाली, पण तेव्हापासून बरंच काय साठवलंय, बरेच काय बोलायचं, पण एकदाच आठवत नाही. तर आता जितकं आठवलं तेवढं घेऊ आपण. पुष्पा 1 नंतर पुष्पा भाग 2 नंतर एका दिवशी पुन्हा सगळ्या मुलांनी एकच आपल्याला सत्कार ठेवायचा आहे. तुम्हाला सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे
की मुंबईची ही परीक्षा झाल्यानंतर संघर्ष करिअर अकॅडमीची सेंचुरी पूर्ण झालेली आहे. म्हणजे 100 पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेत सिलेक्ट झालेले आहेत. बरोबर आहे. जे काय 2-4 बाकी होते ते मुंबईमध्ये बरोबर आहे लागून गेले. बरोबर आहे. त्याच्यातला एक आज भेटायला, उद्या मतीन भेटायला येईल, परवा दिवशी आणखी एक जण भेटायला येईल. मग तुम्हाला लक्षात येईल की अरे वा बरोबर आहे. 100 विद्यार्थी सिलेक्ट होण्याचं सगळं श्रेय तुम्ही बसणारे विद्यार्थी ज्यांनी मेहनत केली त्यांचा आहे. त्याचबरोबर संघर्ष करिअर अकॅडमी मध्ये जीव तोडून शिकवणारे सगळे शिक्षक वृंद, आमचे मित्र परिवार बरोबर आहे, ह्या सगळ्यांचा बरोबर आहे सपोर्ट शिवाय हे होणं शक्य नाही. बरोबर आहे का. आणि म्हणून आमचा तर त्याच्यामध्ये काय मायनस मध्ये म्हणा नाही 1% हिस्सा असेल, पण 99% तुमची मेहनत आहे. त्या मेहनतीला आणि याच्या संघर्षाला मी या ठिकाणी सलाम करतो. आपण बी स्वतःवर विश्वास ठेवा. हा करू शकतो तर मी बी करू शकतो. 11 वर्ष घरच्यांनी त्यांना सपोर्ट केला, आपल्याला 2-3 वर्ष नक्की करणार आहे. पण काही पोरं असे बी एकाच वर्षात आले आणि लागून गेले, त्याचा बी आपल्याला आदर्श घ्यायचा आहे. आणि एकाच वर्षात 6 महिने मी तो म्हणीला तर बाकी राहिले येणाऱ्या भरतीला. म्हणून वाट कसली बघताय. बरोबर आहे का नाही. तात्काळ निर्णय घ्या. आजच ठरवा लागायचंय का. आणि जर खरंच ठरवलं असेल तर येणारी भरती आणि येणारी तुमची अंगावरची वर्दी सध्या तुमची वाट पाहत आहे 100%. म्हणून निर्णय तात्काळ घ्या. कारण मी ऐकलंय 1 मिनट में जिंदगी नहीं बदलती, पर 1 मिनट सोच कर लिहा फैसला पूरी जिंदगी बदल देता है. पूरी जिंदगी बदल देता है. फैसला आपल्याला आजच घ्यायचा आहे 1 मिनिटामध्ये. यस करायचंय मला. बरोबर आहे का नाही. कारण त्याची स्टोरी ऐकताना, वडिलांचे भाव पाहताना आपल्याला बी इथे यायचंय. आपले बी आई वडील समोर आले पाहिजे, त्यांचा बी सत्कार झाला पाहिजे आणि मला त्यांच्या समोर बोलायचं. ही जर मोटिवेशन मिळाली तुम्हाला तर 100% येणारी भरती होईपर्यंत तुम्हाला कोणी रोखू शकत नाही लागण्यापासून. ठीक आहे. आपण बी तयारी करावी. येणाऱ्या मुंबईमध्ये आपलं कोणी हे का नाही लागलेलं हे तुम्हाला दाखवावं. याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला तुम्हाला काही बोलता यावं आणि तुमची जी गाडी पटरीवरून खाली गावा उतरावी ती वापस पटरीवर यावी आणि तुम्ही 5 महिने चांगली तयारी करावी. आपण का आलो हा उद्देश विसरू नये यासाठी या छोटेखानी कार्यक्रमाचं मी आयोजन केलं. आपण सर्वांनी याला सहकार्य केलं. बरोबर आहे. रविभाऊ वारकरी आणि काकाश्री या ठिकाणी त्यांनी आले. त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आदरणीय घुगे सरांनी आपला वेळ दिला. त्याबद्दल सर्वांचे मी हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो, विशेषतः तुमचे. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर